धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील येडेश्वरीची यात्रा आता पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी येडेश्वरीचा येरमाळा जी आहे त्या येरमाळा गावापासून हायवे रोडवरती जवळजवळ 5 किलोमीटर ती रांगा जी आहेत ती वाहनाच्या लागलेल्या आहेत। वाहतूक व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। सोलापूर धुळे महामार्गावरती जवळजवळ 15 किलोमीटरवरती वाहनांची रांग जी आहे ती लागलेली पाहायला मिळते। त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वर्षी जड वाहतूक जड मोठी वाहनं जी आहेत ती या ठिकाणाहून बंद करण्यात आलेली असतात। मात्र यावर्षी ही जड वाहतूक जी आहे मोठी वाहनं जी आहेत ती सुरू ठेवण्यात आलेली आहेत। त्यामुळे या ठिकाणी सर्व वाहतूक व्यवस्था जी आहे ती विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळते। मराठवाड्यातील महत्त्वाची यात्रा म्हणून या येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीच्या यात्रेकडे पाहिलं जातं। जवळजवळ 15 लाख भाविक आज येरमाळ्यामध्ये दाखल झालेले आहेत। आज मुख्य पालखी सोहळा जो आहे तो येडेश्वरीचा असतो आणि या पालखी सोहळ्यावरती हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी सुद्धा या आजच्या दिवशी करण्यात येते। मात्र दोन्ही साईडला सोलापूर धुळे महामार्गावरती जवळजवळ 7 ते 6 किलोमीटरवरती ही भाविकांच्या रांगा जी आहेत ही वाहनं जी आहेत ती थांबलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ही भाविक जे आहेत येडेश्वरीच्या मंदिराकडे कधी पोहोचणार हा प्रश्न निर्माण झालाय। महत्वाचं म्हणजे या वर्षीच ही पहिल्या वेळी ही वाहनं जी आहेत मोठी वाहतूक जी आहे या ठिकाणी सोडण्यात आलेली आहे। त्यामुळं ही वाहतूक व्यवस्था जी आहे ती विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीराम क्षीरसागर TV9 मराठी धाराशिव येरमाळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।